नमस्कार, मी संदीप सोनकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मित्रांनो, तुम्ही असा कधी विचार केलाय का की आधुनिक तंत्रज्ञानाच्या या वेगवान जगामध्ये श्रद्धेला काही स्थान आहे, किंवा आपण फक्त मेहनत, कौशल्य आणि शिक्षणावरच अवलंबून असतो? मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा अनोख्या ठिकाणी की जिथे टेक्नॉलॉजी आणि स्पिरिच्युअलिटी यांचा सुंदर संगम दिसतो। बंगळुरू, भारताची सिलिकॉन व्हॅली, जिथे लाखो तरुण IT मधल्या करिअरचं स्वप्न घेऊन या शहरात येतात। मोठं पॅकेज, ऑनसाईट संधी, प्रमोशन्स या सगळ्याच्या मागे एक सतत धडपड सुरू असते। पण या हायटेक शहरामध्ये असं एक मंदिर आहे जिथे IT प्रोफेशनल्स आपल्या करिअर ग्रोथ, चांगली सॅलरी, प्रमोशन्स आणि फॉरेन अपॉर्च्युनिटीजसाठी मोठ्या श्रद्धेने येतात। आपण बोलतोय बंगळुरूच्या प्रसिद्ध टेकी गणेशाबद्दल। मूळतः श्री प्रसन्न गणपती असं नाव असणाऱ्या या बाप्पाला आज टेकी गणेशा याच नावाने ओळखलं जातं। याचं कारण इथले बाप्पा बेंगळुरूच्या टेकीजना सर्व इच्छा पूर्ण करतात, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे। या गणपतीला टेकी गणेशा म्हणण्यामागचं खरं कारण म्हणजे इथल्या IT प्रोफेशनल्सची बाप्पावर असलेली श्रद्धा, मग ते ॲप्रेझल असो, प्रमोशन, जॉब चेंज किंवा फॉरेन असाइनमेंट्स। बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे IT प्रोफेशनल्सची मोठी गर्दी असते। अनेकांचे अनुभव असं सांगतात की या टेकी गणेशाच्या कृपेने त्यांच्या करिअरमधली स्वप्न प्रत्यक्षात उतरली आहेत। अर्थात हे सर्व अनुभव वैयक्तिक श्रद्धेवर आधारित आहेत, पण याच अनुभवांमुळे या देवस्थानावरील लोकांचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होताना दिसतोय। मी स्वतः बेंगळुरूमध्ये 3.5 वर्ष वास्तव्यास होतो आणि त्यावेळी मी या मंदिराला भेट दिली। तेव्हा मला तिथे एक कमालीची सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आली। पण मित्रांनो, फक्त दर्शन घेणं हेच पुरेसं असतं का? ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर श्रद्धेसोबत ज्योतिषीय योग्य उपाय केल्यास परिणाम अधिक प्रभावी होऊ शकतात। जर तुम्ही IT क्षेत्रात कार्यरत असाल किंवा या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल तर काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करू शकता। गणपतीला बुद्धीचा अधिपती आणि विघ्नहर्ता मानलं जातं, त्यामुळे गणपती बाप्पाला मनोभावे दुर्वा अर्पण केल्याने, गणपती अथर्वशीर्षाचं वाचन केल्याने आणि त्याची उपासना केल्याने मनाची एकाग्रता वाढण्यास आणि कामातील अडथळे दूर होण्यास मदत होते। मंदिरात थोडा वेळ शांत बसून ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 11, 21 किंवा शक्य असल्यास 108 वेळा जप करा। त्यामुळे केवळ मन स्थिर होत नाही तर तुमची डिसिजन मेकिंग क्लॅरिटी वाढण्यासही मदत होते। आधुनिक तंत्रज्ञान आणि व्हर्च्युअल क्षेत्रांसाठी राहूचा जवळचा संबंध मानला जातो, त्यामुळे गणेश उपासनेबरोबर जर तुम्ही राहूचे उपाय केले तर त्याचा नक्कीच फायदा होतो। विद्यार्थ्यांनी टेक्निकल स्किल्स शिकताना किंवा इंटरव्ह्यूची तयारी करताना या मंदिरामध्ये काही मिनिटं ध्यान केल्यास मनाची एकाग्रता वाढते आणि आतून आत्मविश्वास निर्माण होतो। मित्रांनो, हे उपाय दिसायला जरी साधे वाटले तरी ते सातत्याने केल्यास तुमच्या माइंडसेट आणि परफॉर्मन्समध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडवून येईल। जर तुम्ही कधी बेंगळुरूला गेलात तर कोरमंगला परिसरातील या जागृत देवस्थानाला म्हणजेच टेकी गणेशाला नक्की भेट द्या। तंत्रज्ञानाच्या या वेगवान युगातही आपली संस्कृती आणि श्रद्धा कशी जिवंत आहे याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या IT क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। प्रत्येक कुंडली ही वेगळी आणि युनिक असते, त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुमची वैयक्तिक कुंडली एखाद्या अनुभवी ज्योतिषाकडनं तपासून घेणं, तसंच तुमच्या संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणं अत्यावश्यक ठरतं। अशाच वेगवेगळ्या विषयांवरील रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप। ग्रह दिशा दाखवतात, पण यश हे आपल्या प्रयत्न आणि कर्मानेच निश्चित होतं। धन्यवाद। जय ज्योतिष।